जनता। आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज, आवाज जनतेचा। परंडा नगर परिषदेतील राजकारण सध्या अत्यंत तापलेले आणि स्पर्धात्मक आहे। 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटने महत्त्वाचे यश मिळवले असून जाकीर सौदागर यांना नगराध्यक्षपदी विजयी घोषित करण्यात आले आहे। ही निवडणूक 2 डिसेंबर रोजी झाली आणि 21 डिसेंबरला निकाल जाहीर झाला। मात्र शिवसेना गटाने परिषदेवर भगवा फडकवला असला तरी विरोधकांची संख्या जास्त असल्याने गटबाजी होण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यातील इतर नगर परिषदांप्रमाणेच येथेही सत्ताधारी पक्षांना मतदारांचा पाठिंबा मिळाला, पण स्थानिक पातळीवर तणाव कायम आहे। निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय वातावरण तापले होते, ज्यात आमदार तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांच्या गटांमध्ये आमनेसामने येणे, दगडफेक आणि गोंधळ झाला होता। अर्ज छाननीवेळी 24 जणांवर गुन्हे दाखल झाले, ज्यात जाकीर सौदागर यांचाही समावेश आहे। जनशक्ती आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधकांना सोबत घेऊन लढत दिली। परिणामी परिषदेत शिवसेना अल्पमतात असून भविष्यातील सत्ता संघर्ष आणि नव्या आघाड्या तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थिरता आव्हानात्मक ठरेल अशी जनतेत चर्चा रंगताना दिसत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।